मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं जे वितरण आहे बघा, हे शासनाने आज कोणत्याही परिस्थितीमध्ये तात्काळ चालू करायला पाहिजे, कारण की वितरणाला फार विलंब झालेला आहे आणि रक्षाबंधन देखील बघा 3-4 दिवसावरच आलेलं आहे. म्हणजे 28 तारखेला रक्षाबंधन आहे आणि आज आहे 24 तारीख. आणि विशेष म्हणजे बघा, आज 24 तारीख आहे आणि आज आहे सोमवार, त्यामुळे सुट्टी नाही आहे. काल रविवार असल्यामुळे वितरण होणार नव्हतं ऑब्व्हियसली, पण बघा वितरण 28 तारखेला होणार का, वितरण 24 तारखेला होणार का 28 तारखेला, यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वितरण तात्काळ सुरू करायला पाहिजे शासनाने. या विभागाने म्हणजे महिला बालविकास विभागाने आता कोणत्याही परिस्थितीमध्ये दिरंगाई न लावता लवकरात लवकर लाडक्या बहिणीचं वितरण चालू करायला पाहिजे. आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना पण विनंती आहे की ताई, लवकर निर्देश देऊन वितरण सुरू करायला सांगा, कारण वितरण सुरू करण्यामध्ये प्रचंड विलंब झालेला आहे. जर आजही जरी वितरण चालू झालं तर ते रक्षाबंधनानिमित्तच वितरण गृहीत धरले जाईल. कारण की वितरण हे किमान 2 ते 3 दिवस चालूच असतं. त्यामुळे लवकरात लवकर महिला बालविकास विभागाने वितरण चालू करायला पाहिजे. बघा, रक्षाबंधनानिमित्त 2 हप्ते एकत्रित देण्याचाच प्रयत्न करायला पाहिजे. फक्त 1 हप्ता देऊन लाडक्या बहिणींना खुश करण्याचा केबिलवाना प्रयत्न सरकारने चुकून पण नाही करायला पाहिजे, कारण याच्यामधून नकारात्मक संदेश जाईल. कारण की जर फक्त 1500 रुपये दिले तर, कारण लाडक्या बहिणी प्रचंड अपेक्षेने वाट पाहत आहेत की 3000 रुपये शासन यावेळेस एकत्रित देईल, या अपेक्षेने या वितरणाकडे पाहिलं चाललं आहे. त्यामुळे नक्कीच महिला बालविकास विभागाने याची दक्षता घेऊनच वितरण केलं पाहिजे की यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये जे तुम्ही ऑगस्टचं सप्टेंबरमध्ये देणार आहात तर तेच वितरण याच महिन्यामध्ये द्या, कारण रक्षाबंधन आहे त्यामुळे बघा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज कोणत्याही परिस्थितीमध्ये वितरण चालू करायला पाहिजे. आज 24 तारीख आहे, काल सुट्टी असल्यामुळे ऑब्व्हियसली वितरण होणार नव्हतं. आज सोमवार आहे आणि याच्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात घ्या, 26 तारखेला ईद आहे आणि या दिवशी पण सुट्टी आहे. त्यामुळे आज जर वितरण झालं तर आजचा दिवस, उद्याचा दिवस, त्यानंतर ईदच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे वितरण त्या दिवशी बंद राहील. त्याच्यानंतर परत 27 तारखेला परत वितरण चालू राहील. जर आज वितरण चालू झालं तर सांगतोय मी, म्हणजे सोमवारी जर वितरण चालू झालं तर ती परिस्थिती सांगतोय. आता काही लाभार्थ्यांना वाटेल की बघा सर, आज जर वितरण नाही चालू झालं, 28 तारखेला झालं तर मग ते पुढच्या महिन्यात जाईल का, तर तसं होणार नाही. बघा, 28 तारखेला जरी वितरण झालं तर 28 तारखेला येते शुक्रवार, येतो 28 तारीख, 29 तारीख येते बघा शनिवारी, म्हणजे या दोन्ही दिवशी वितरण चालू राहू शकतं. आणि मंगळवारी सोमवारी 31 तारीख येईल, म्हणजे ह्याच महिन्यामध्ये वितरण होणार आहे. कोणत्याही तारखेला झालं तरी देखील, पण काही जरी असलं तरी देखील मात्र शासनाने एवढी दिरंगाई करायला नाही पाहिजे, एवढा वितरणाच्या संदर्भात हलगर्जीपणा व्हायला नाही पाहिजे. लवकरात लवकर वितरण लाडकी बहीण योजनेचं हे वितरितच झालं पाहिजे. आणखी 3-4 दिवस आता पुढे नेण्यात काही पॉईंट नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा, बरेचसे लाभार्थी विचारतात 2 GR आले असते तरच वितरण होत असतं 2 महिन्याचं, तर असं काही नाही. GR न येता पण वितरण झालेले आहेत, ही बाब त्या लाभार्थ्यांना सांगतो आहे. आणि राहिला मुद्दा, यापूर्वी पण विना GRचे, म्हणजे GR नंतर आला आणि अगोदर 2-2 हप्ते मिळायला सुरुवात झालेली आहे, असे पण काही प्रकरणं झालेले आहेत, असे काही वितरणं झालेले आहेत. तर त्यामुळे ह्या गोष्टी पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुर्तास आज लवकरात लवकर शासनाने वितरण चालू करावे आणि आज कोणत्याही वेळेला जर वितरण चालू झालं तर त्याची अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला तात्काळ देण्यात येईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, आज वितरण झालं तर त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल आणि तीही पुराव्यासहित. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.